1863 मध्ये कुलाबा हे पश्चिम रेल्वेचं अंतिम स्टेशन होतं आणि त्याला BB&CI म्हणजे बॉम्बे बडोदा अँड सेंट्रल इंडिया असं त्याचं नाव होतं. याची रचना अशी होती की चर्चगेटच्या पुढे 2 छोटे प्लॅटफॉर्म, एक पादचारी पूल आणि दक्षिणेच्या बाजूला लेव्हल क्रॉसिंग. चर्चगेटच्या पुढे म्हणजे इरॉस सिनेमा जिथे होता, आता तिथे अंबानींचा मॉल आहे. तिथून या मार्गावरून हा जायचा आणि पुढे वूड हाऊस रोडवरून मोठ्या यार्डात हा मार्ग संपायचा. आता कॉटन ग्रीन हे कापसाच्या व्यापाराचं केंद्र होतं आणि ते टाउन हॉल म्हणजे आताचं हॉर्निमन सर्कल इथे होतं. यावेळेला कुलाब्याला घोड्यांच्या साह्याने ओढली जाणारी ट्रामही होती आणि याचं मुख्यालय कुलाब्यामध्ये सध्याचं जे इलेक्ट्रिक हाऊस आहे तिथे होतं. त्यामुळे कुलाब्यातून एकाच वेळेला रेल्वे गाडी आणि ट्राम असं लोकांना पाहायला मिळायचं आणि हा एक मजेशीर अनुभव होता. पुढे BDD म्हणजे बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने बॅकबे रेक्लेमेशनचं काम हाती घेतलं आणि त्यामुळे कुलाबा स्टेशन हे काही काळापुरतं बंद करण्यात आलं. परंतु तत्पूर्वी 1928 मध्ये कुलाबा ते बोरिवली ही पहिली विजेवर धावणारी रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. 1930 नंतर BDD म्हणजे बॉम्बे डेव्हलपमेंट बोर्डाने बॅकबे रेक्लेमेशनचं काम खूप मोठ्या प्रमाणात हाती घेतलं आणि तिथे कुलाबा स्टेशनचा अडथळा व्हायला लागला आणि त्यामुळे कुलाबा स्टेशन हे 31 डिसेंबर 1930 रोजी कायमचं बंद करण्यात आलं आणि 1 जानेवारी 1931 पासून चर्चगेट हे स्टेशन सुरू करण्यात आले आणि ते पश्चिम रेल्वेचं अंतिम स्टेशन ठरलं. ते आजही तिथे चर्चगेट स्टेशनच्या थोडं पुढे रेल्वे यार्डाच्या इथे बधावर पार्क म्हणून आहे. हे बधावर म्हणजे मुंबई रेल्वे बोर्डाचे पहिले अध्यक्ष फतेहचंद बधावर. इथे आता रेल्वे अधिकाऱ्यांची सोसायटी आहे. परंतु कुलाबा स्टेशनची मूळ खूण जपण्यासाठी तिथे जे मूळ लोखंडी कुंपण होतं ते आजही तिथे आहे आणि रेल्वे अधिकाऱ्यांची सोसायटी या बधावर पार्क इथे अजूनही आहे.